शिर्डीत न्यास मंदिर विश्वस्त अधिवेशनात महत्त्वाचा ठराव पारित. आठवड्यातून एक दिवस प्रत्येक मंदिरात सामूहिक आरती करण्याचा ठराव मंजूर. हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी हा निर्णय. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचा दरवाजा चांदीनं मढवणार. मुख्य प्रवेशद्वाराच्या कामाला वेग. त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी. मात्र ऑफलाईन पेड पास देऊनही मोफत रांगेत तासनतास उभं करत असल्यानं मंदिर प्रशासनाविरोधात भाविक नाराज. तुळजाभवानी मंदिर आजपासून 22 तास खुलं राहणार. वाढती गर्दी पाहता भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाचा निर्णय. सलगच्या सुट्ट्यांमुळे शिर्डीत साई भक्तांची मोठी गर्दी. वाढत्या गर्दीमुळे 31 डिसेंबरला साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय. बीडमध्ये कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही. बीड परभणीत घडलेली घटना अत्यंत गंभीर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बीड परभणी प्रकरणावर प्रतिक्रिया. बीड जिल्ह्यात विरोधी पक्ष नेत्यांनी जाण्यात काहीही अर्थ नाही. बीड जिल्ह्याचे पर्यटन करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. संतोष देशमुख यांच्या अंगावर 56 जखमा. देशमुखांची हालाल करून हत्या. खासदार बजरंग सोनावणेंचा आरोप. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेनं आत्मसमर्पण केलं की अटक झाली. खासदार बजरंग सोनावणेंकडून प्रश्न उपस्थित. बीड जिल्ह्यात जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान 36 हत्यांची नोंद. यात परळीतील सरपंच संतोष देशमुख हत्येचाही समावेश. स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत प्रलंबित याचिकांवर जानेवारी महिन्यात सुप्रीम कोर्टात सुनावणी. त्यानंतर निवडणूक आयोग निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार. फडणवीसांची पत्रकार परिषदेत माहिती. राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता अनेक सार्वजनिक योजनांवरती टाच येणार. आवश्यकता असेल तरच योजनांवरती खर्च करा. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना. मंत्रालयातील दानांच्या डागडुजीला सुरुवात. राज्यात तिजोरीत खडखडाट असताना दालनांच्या डागडुजीवर खर्चांचा भडीमार. सत्ता माझ्या डोक्यात जात नाही. सत्ता हे सेवेचं माध्यम. त्यामुळे पुढेही सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवण्याची मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केली इच्छा. यापूर्वी 2.5 वर्ष गडचिरोलीचं पालकमंत्रीपद फडणवीसांकडे होतं. सायबर फ्रॉड सरकारसमोरील मोठं आव्हान. फडणवीसांच्या माध्यमांसमोर कबुली. तर खोट्या पोस्ट फॉरवर्ड करणारे सायबर फ्रॉडला तेवढेच जबाबदार असून यावर सरकार काम करत असल्याची प्रतिक्रिया. लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेत 2020 मॅच खेळलो आणि विश्वचषक जिंकलो. फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य. तर राज्याचा कारभार टेस्ट मॅच सारखा करणार असल्याची प्रतिक्रिया. समाजात महिलांबद्दल संवेदनशीलता येणं आवश्यक. 95% घटना नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींकडून होतात. हाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न. कल्याण घटनेवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. कल्याण पूर्वेतील अपहरण आणि हत्येचं प्रकरण. आरोपी विशाल गवळीला बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमधून अटक. कल्याण पूर्वेतील अपहरण आणि हत्या प्रकरणात आरोपी विशाल गवळीची पत्नी साक्षी गवळीला 2 दिवसांची पोलीस कोठडी. विशाल गवळीला पत्नीनं मदत केल्याची धक्कादायक माहिती समोर. कल्याणमधील आरोपी विशाल गवळीचं सीसीटीव्ही फुटेज समोर. मृतदेह टाकल्यानंतर एका बारमध्ये दारू घेताना विशाल आढळून आला. कल्याण पूर्वेतील 13 वर्षीय मुलीचं अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ मोर्चा. शिवसेनेचे महेश गायकवाड यांच्या नेतृत्वात मूक मोर्चा. बदलापूरप्रमाणे कल्याण प्रकरणातील नराधमालाही गोळ्या घाला. स्थानिक महिला आणि शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांची मागणी. कोळसेवाडी पोलिसांनी दिलं निवेदन. लाडक्या बहिणींना सरकारकडून योजनेचा 6वा हप्ता मिळायला सुरुवात. मात्र त्यांचे फॉर्म भरून देणाऱ्या अंगणवाडी सेविका प्रति फॉर्म मागे मिळणाऱ्या 50 रुपयांपासून वंचित. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कठोर कायदा करणार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची मोठी घोषणा. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमात पोलिसांकडून येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी. 2 दिवसांपूर्वीच नितेश राणेंना शेतकऱ्यानं कांदा माळ घातल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून तयारी.
नाशिकच्या मालेगावमध्ये कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या दौऱ्यापूर्वी झळकले छगन भुजबळांचे बॅनरवर ओबीसी संघर्ष योद्धा असा आशय. मराठा आरक्षणाचा विषय संपला की शेतमालाला भाव आणि धनगर मुस्लिमांना आरक्षण कसे देत नाही तेच बघतो, जरांगेंचा सरकारला इशारा. आरक्षण हा मजा घेण्याचा विषय नाही, हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न, मुख्यमंत्री फडणवीसांचं जरांगेंना प्रत्युत्तर. परभणीमध्ये संविधानाची विटंबना झालेल्या जागेला आणि धरणं आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणाला मनोज जरांगेंनी दिली भेट. ईडीच्या छाप्यामध्ये लॅपटॉप आणि मोबाईलवरील डेटा परस्पर कॉपी करू नका, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. एखाद्याच्या खाजगीपणाचा भंग करण्याची कुणालाही परवानगी नसल्याचा निर्वाळा. छापा टाकल्यानंतर ईडी मोबाईल किंवा लॅपटॉप या गोष्टी जप्त करू शकत नाहीत, हा चांगला निर्णय कोर्टाने दिला. अनिल देशमुखांची सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया. नंदुरबार जिल्ह्यात लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये 1500 रुपये जमा. लाडकी बहीण योजनेच्या पैशांची अनेक दिवसांपासून महिलांना होती प्रतीक्षा. दरेगावातील नागरिकांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. एकनाथ शिंदे दरेगावातून मुंबईला येताना नागरिकांनी मांडल्या समस्या. अहिल्यानगरच्या ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये नाताळ सणानिमित्त सुंदर सजावट. येशूची प्रार्थना करून आणि गीत गाऊन नाताळ उत्सव साजरा. ठाण्यातील प्राचीन सेंट जॉन द बाप्टिस्ट चर्चमध्ये नाताळनिमित्त उत्साह. चर्चला विद्युत रोषणाई. कोकणात देखील नाताळचा उत्साह. रत्नागिरी शहरातील चर्चला विद्युत रोषणाई. ख्रिस्ती बांधवांनी काल मध्यरात्री चर्चमध्ये एकत्र येऊन केली प्रार्थना. नाशिकच्या मनमाडमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा. विविध चर्चमध्ये धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. रायगडमधील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची तोबा गर्दी. नाताळच्या सुट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची समुद्र किनाऱ्यांना पसंती. नाताळच्या सुट्टीत बाहेर फिरायला जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ. परिणामी विमानाची तिकीटही महागली. जेजुरीगडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी. लग्नसराई सुरू असल्यानं अनेक नवविवाहित दाम्पत्य जेजुरीत दाखल. औंढा नागनाथ मंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा. ख्रिसमसच्या सुट्ट्या आणि वर्षाचा शेवट यामुळे नागनाथ मंदिरात भाविकांची रीघ. शिर्डीत सुरू असलेल्या तृतीय महाराष्ट्र न्यास मंदिर परिषदेचा शेवटचा दिवस. एबीपी माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक यांच्याकडून मार्गदर्शन. राज्यभरातील हजाराहून अधिक देवस्थानच्या विश्वस्तांनी लावली उपस्थिती. कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्य 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला बंद राहणार. नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये म्हणून वन्यजीव विभागाकडून खबरदारी. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गर्दी. व्याघ्र प्रकल्पातील सर्वच प्रवेशद्वारावर बुकिंग फुल. देशाविदेशातून नाताळच्या सुट्ट्या आणि नववर्ष साजरं करण्यासाठी पर्यटक दाखल. शिवसेना उपनेते अद्वै हिरेंचं मालेगाव बाजार समितीतलं संचालक पद रद्द. बाजार समितीच्या मासिक सभेत 7 वेळा गैरहजर राहिल्यानं कारवाई. गडकरींच्या दणक्यानंतर विमानतळ प्रशासन ॲक्शन मोडवर. 28 डिसेंबरला विमानतळ सल्लागार समितीची बैठक. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. बुलढाण्याच्या लोणार सरोवराच्या काठावरून अवजड वाहतूक सुरू असल्यानं लोणार सरोवराचं मोठं भूस्खलन. माझा बातमी दाखवतात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल. मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाकडून पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा निर्णय. मुंबईकरांच्या पाणी पुरवठ्याच्या खर्चात वाढ होत असून हे गणित जुळवण्यासाठी निर्णय. ठाण्यात शुक्रवारी पाणी पुरवठा राहणार बंद. जलवाहिनीच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद. बिजापूरमधील देशातलं सर्वात मोठं 62 फूट उंच माओवादी स्मारक उद्ध्वस्त. छत्तीसगडच्या बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यात पोलिसांची कारवाई. जयगडमधील वायू गळतीची केमिकल इंजिनिअरकडून पाहणी. 4 दिवसामध्ये येणार अहवाल. वायू गळतीमुळे 60 पेक्षा अधिक विद्यार्थी आणि काही प्रौढ नागरिकांना झाला होता त्रास. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील
डोके सरांडीतील भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक फोडण्याचं प्रकरण, चौघांना नागपुरातून अटक. लातूरमधील बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर प्रमोद घुगेला 6 दिवस पोलीस कोठडी. 2 दिवसापूर्वी प्रमोद घुगेला हरिद्वारमधून अटक करण्यात आली होती. शेतकरी मारहाण प्रकरणी पवनचक्की कंपनीसह 13 जणांवर गुन्हे दाखल. पवनचक्कीच्या ठेकेदार आणि गुंडांकडून शेतकऱ्यांना मारहाण करण्याचा जो प्रकार होता तो एबीपी माझानं समोर आणलेला होता. परभणीत वाळू माफियांकडून पोलीस एका गाडीसाठी 45,000चा हप्ता घेतात. परभणीचे खासदार संजय जाधव यांचा गंभीर आरोप. अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी इथे पोलिसांनी दारूचा अड्डा केला उद्ध्वस्त. कारवाईत 72,000 लिटर कच्चं रसायन, 500 लिटर गावठी तयार दारू तसंच उत्पादनासाठी लागणारं साहित्य असा एकूण 51 लाखाचा मुद्देमाल जप्त. पुण्यात भीमथडी जत्रेत चोरी करणाऱ्या 4 जणांना अटक. स्टॉलधारक महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी 71,000 रुपयांची रोकड आणि पेन ड्राईव्ह चोरून नेला होता. ऊसतोड मजुरांच्या मुलांचा शिक्षण प्रश्न गंभीर. हजारो मुलं शिक्षणापासून वंचित. शासनाचं दुर्लक्ष असल्याचा कोल्हापुरातील अवनी संस्थेचा आरोप. उदगीर जिल्हा निर्मितीबाबत व्हायरल होणारे मेसेज खोटे. आमदार प्रताप पाटील चिखलीकरांचं स्पष्टीकरण. उदगीर जिल्हा जाहीर होत असला तरी नांदेडमधील एकाही गावाचा त्यात समावेश होणार नाही असं वक्तव्य. माजी मंत्री तानाजी सावंतांच्या पुतण्याला धमकी दिल्याचं प्रकरण. धाराशिव परंडा राज्य महामार्गावर शिवसैनिकांचा रास्ता रोको. नांदेडच्या लोहार गल्ली परिसरातील दुकानाला भीषण आग. आगीमुळे दुकानातील लाखो रुपयांचं नुकसान. अहिल्यानगरमध्ये पोलीस प्रशासन आणि मनपा नायलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाई. 15 दिवसात 18 गुन्हे दाखल. 3 लाखांचा मांजा जप्त. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतली क्रिकेटपटू विनोद कांबळींची भेट. विनोद कांबळींच्या प्रकृतीची केली विचारपूस. चंद्रपूर जिल्ह्यातल्या सन्मित्र सैनिक शाळेचा 29वा वार्षिकोत्सव संपन्न. कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवतांची उपस्थिती. जे रुग्णालयात येणाऱ्या गरीब रुग्णांवर प्रथमच यंत्रमानवाच्या माध्यमातून केली जाणार शस्त्रक्रिया. रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञांना सध्या दिलं जात आहे प्रशिक्षण. दिल्लीत 78व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जवानांच्या परेडची तालीम. दाट धुक्याच्या दरम्यान कर्तव्यपथावर पथसंचलनाची रंगीत तालीम. दिल्लीत जेपी नड्डांच्या निवासस्थानी एनडीएच्या प्रमुख नेत्यांची बैठक. शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रतापराव जाधव उपस्थित. मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून बैठकीला कुणीही उपस्थित नाही. अठ्ठावीस डिसेंबरला दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा. आगामी दिल्ली निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदींची ही पहिलीच जाहीर सभा. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 27 डिसेंबर रोजी तामिळनाडूच्या दौऱ्यावर. भाजपच्या नवनिर्वाचित जिल्हा कार्यालयाचं करणार उद्घाटन. दिल्ली सरकारनंच केजरीवालांची घोषणा फेटाळली. मोफत उपचार, महिलांना 2100 रुपये देण्याची योजना नाही. अधिकारी भाजपच्या दबावाखाली. आपची टीका. दिल्ली सरकारनं संजीवनी आणि महिला सन्मान योजनेबाबत वृत्तपत्रात नोटीस केली जारी. दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री आतिशी यांना खोट्या प्रकरणात अटक होऊ शकते. अरविंद केजरीवाल यांचा पत्रकार परिषदेत दावा. संसद भवनाजवळ एका व्यक्तीनं केला आत्मदहनाचा प्रयत्न. जखमी व्यक्तीला उपचारासाठी इस्पितळात दाखल. नैनितालच्या भीमतालमधील आमडली इथे बस दरीत कोसळली. 12 जण जखमी झाल्याची माहिती. पाकिस्तानच्या अफगाणिस्तानच्या सीमेजवळ बारमल जिल्ह्यात हवाई हल्ला. 15 जणांचा मृत्यू. लमन गावासह अन्य 7 गावांना लक्ष्य करण्यात आलं. पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यात 46 नागरिक मारले गेले, ज्यात महिला आणि मुलांची संख्या मोठी. तालिबानची माहिती. 37 वर्षांपूर्वी भारतात आयात करण्यावर बंदी करण्यात आलेलं सलमान रश्दी यांचं दी सॅटनिक व्हर्सेस हे पुस्तक पुन्हा एकदा भारतात परतलं. दिल्लीच्या बहरिसन्स दुकानात पुस्तक उपलब्ध.
पंतप्रधान बाल पुरस्कारांचं वितरण यंदा 26 डिसेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात आयोजित एका समारंभात बालवीरांना करणार सन्मानित. हिंदू मंदिरांवरील सरकारी नियंत्रण काढून टाका, विश्व हिंदू परिषदेची मागणी. लवकरच याविषयी देशव्यापी अभियान राबवलं जाणार. तिरुमालातील भगवान व्यंकटेश्वर मंदिरातील वैकुंठ द्वार दर्शनासाठी ऑनलाईन तिकीट बुकिंगची सुविधा. तिकिटासाठी 300 रुपये मोजल्यास स्पेशल एंट्री दर्शन तिकीट. सुनीता विल्यम्स यांनी अवकाशात साजरा केला नाताळचा सण. अंतराळवीरांसह ख्रिसमस साजरा करतानाचा व्हिडिओ केला शेअर. व्हॅटिकन सिटीमध्ये ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला पोप फ्रान्सिस यांनी सेंट पीटर बॅसिलिकाचं पवित्र द्वार उघडलं. पोप फ्रान्सिस यांच्याकडून 2025 या नव्या वर्षाची औपचारिक सुरुवात. कझाकिस्तानच्या अख्तावमध्ये विमान कोसळलं. 25 प्रवाशांना वाचवण्यात यश. इस्रायलसोबतच्या युद्धामुळे नाताळच्या दिवशीही गाझा पट्टीत उदासीनता. बेथलेहेममध्ये चर्चमध्ये नागरिकांकडून प्रार्थना. गाझा पट्टीवर इस्रायली सैनिकांकडून आधुनिक गोळीबार सुरूच. काल रात्रीही गाझा पट्टीत अनेक ठिकाणी स्फोटाचे आवाज. अभिनेता अल्लू अर्जुनला काँग्रेस आमदार आर भूपती रेड्डींची धमकी. मुख्यमंत्री रेवंत रेड्डींबाबत वक्तव्य केल्यास तेलंगणात एकही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. भूपती रेड्डींची धमकी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.